खूप काळजी घ्यायची तेलाची. तर जेवढे बसतात तेवढे पातेल्यामध्येच टाकायचे, कारण ते खूप जाडसर नाही का छान नाही होत मग. तर अशी प्रेस करून घ्यायची व्यवस्थित. आणि पावसाळ्यात नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज नाही का तुम्हाला वेगळ्या पद्धतीने, आता नाही का कणसाचं सीझन आलेलं आहे, भुट्टा म्हणतात त्याला. तर नाही का हिंदीमध्ये भुट्टा म्हणतात त्याला. तर आपण नाही का त्याच्यापासून आपण कोणते कोणते पदार्थ करू शकतो, काय करू शकतो. तर नाही का त्याच्यापासून आपल्याला नवीन काहीतरी, आपण शक्यतोवर भाजूनच खातो जास्त, पण नाही का त्याच्यापासून नाही का आपल्याला काहीतरी बनवायचं आहे. म्हणजे रेसिपी कोणती बनवायची, तर आज नाही का मी बनवणार आहे कॉर्न कटलेट. तर याच्यापासून नाही का तुम्हाला साहित्य काय घेतलेलं आहे काय नाही, तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण दिसणार आहे. आणि इकडं आई पण आहे बसलेल्या. नमस्कार आई. नमस्कार. तर आमचा स्वराज झोपलेला आहे. तर नाही का आज नाही का रेसिपी करून दाखवणार आहे मी तुम्हाला. तर बऱ्याच दिवसापासून करायची म्हणत होती मी कॉर्न कटलेट, है नाही? हो ना, कर ना मग आज. बनवणार आहे कॉर्न कटलेट बनवणार आहे. तर नाही का याच्यापासून आपल्याला, तर नाही का मी याच्यापासून आता कॉर्न कटलेट बनवणार आहे. तर रेसिपीसाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे, कणूस घेतलेले आहे, बटाटे घेतलेले आहे, कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, रवा घेतलेला आहे, आणि तेल घेतलेलं आहे, आणि तिखट घेतलेलं आहे. तर याच्यापासून नाही का तुम्ही वेगवेगळे टाकू शकता. बघा आपण नाही का आज नाही का वेगळ्या पद्धतीनं दाखवणार आहे रेसिपी. तर काय बनवणार आहे तर तुम्हाला सांगितलेच आहे. तर नाही का आपण नाही का आता बटाटे नाही का उकळायला टाकून देऊया इकडं. तोपर्यंत आपले बटाटे उकळायला टाकले आपण. 2 कट करून टाकणार आहेत आपण. तर याला 2 लागणार आहे. जास्त बटाट्याचा वापर नाही करायचा, कारण ते व्यवस्थित येत नाहीत. तर बघा आपण टाकलेले बटाटे. तर तोपर्यंत हे होतात, तोपर्यंत नाही का आपण नाही का हे सोडून घ्यायचं. तर असे 2 बटाटे घेतलेले आपण आपल्या पद्धतीने घ्यायचे, 1 घ्यायचं किंवा 2 घ्यायचे. तर बघा नाही का हे घेतलेले आपण. नंतर याला हे कट करून घ्यायचं. आणि मेन म्हणजे तुम्ही नाही का याला उकळून पण करू शकता, पण मी तशाच पद्धतीने करणार आहे आज. तर अशा प्रकारे नाही का आपण कट करून घेऊया व्यवस्थित. तर हे साहित्य आपण इकडं काढून घेऊया. आणि कशा प्रकारे बनवतो काय, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही. तर पूर्ण काढून घ्यायचं. आणि याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं वापरू शकता साहित्य. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही नाही का गाजर पण वापरू शकता. तुम्हाला नाही का वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे काय माहिती आहे काय नाही ते पण टाकू शकता तुम्ही. याच्यामध्ये मी नाही का रव्याचा वापर करणार आहे, तुम्ही मैद्याचाही करू शकता. आणि हे कसं आहे, आपण नाही का हे नाही का काढून घेतलेले आहे, असं कट करून घेतलेले आहे. तर आपण नाही काही मिक्सरमधून फिरवूनही करू शकता, आणि हे उकळून पण करू शकता तुम्ही. तर आपण साध्या पद्धतीने म्हणजे लवकरात लवकर कशा प्रकारे होणार आहे काय, तर तुम्हाला दाखवणार आहे झटपटीत कशा प्रकारे बनवतो आपण. टाकलेली होते उकळायला, तर ते झालेले आहे तयार. तर बघा बटाटे घेतलेले आपण उकळून. तर नाही का याला आपण नाही का साली वगैरे काढून घ्यायचे पूर्ण. आणि साहित्य काय काय घेतलेले आपण तर आपण दाखवले सुरुवातीला. तर नाही का साली वगैरे काढायच्या. आणि तुम्ही याच्यामध्ये नाही का वेगवेगळ्या प्रकारचे ॲड करू शकता. तर कशा प्रकारे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पालक ॲड करू शकता, गाजर ॲड करू शकता, आणखी पत्तागोबी ॲड करू शकता. म्हणजे तुम्हाला जे वाटेल ते पालेभाज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नाही का तुम्ही हे करू शकता, ॲड करू शकता. तर नाही का आपण साधी सिंपलमध्ये घरगुती काय काय सापडेल आपल्याला, तर घरगुती उपाय म्हणते सॉरी. तर आपण घरगुती नाही का रेसिपी बनवत असतो, म्हणजे जे आपल्याला घरी अवेलेबल असते तेच आपण वापरू शकतो. आणि माझी रेसिपी कशी असते, जास्त हार्ड पण नसते, काहीच नाही. तर मी फर्स्ट टाईम नाही का आता ही वाली रेसिपी सुरुवातीला चालू केली. आणि आता अशाच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी पाहायला मिळणार आहे. तर आपण बनवणार आहे कॉर्न कटलेट. तर याला आपण मॅश करून घेऊया. तर बघा आपण नाही का बटाट्यांना मॅश करून घेतलं पूर्ण. तर बघा नाही का तुम्ही म्हणसाल की राधिका तू रेसिपी चॅनल चालू केला आम्हाला विचारत आहे की कॉर्न कटलेटला मराठी शब्द काय म्हणतात. तर नाही का त्याला म्हणतात की मक्याची टिक्की. तर अशा प्रकारे शब्द आहे त्याला.
तर नाही का तुम्ही नाही का अशा प्रकारे बनवू शकता. तर साहित्य तुम्हाला दाखवलं असेल काय काय घेतलेलं आहे काय काय नाही. तर सोप्या पद्धती आहे, घरगुती घेतलेलं आहे सर्व सामान आणि तुम्ही इझिली करू शकता घरीच. 10 मिनिटामध्ये होतं हे. आणि कसं आहे, पावसाळ्यामध्ये भुट्टा खाण्याची वेगळीच मजा असतं, मक्का खाण्याची. तर नाही का सर्वांना माहीतच आहे. तर नाही का त्याच्यापासून काय बनवतं, मका खाऊन खाऊन सगळेजण कंटाळतात. तर पावसाळ्यामध्ये तर आपण नाही का गरमागरम काय बनवू शकतो त्याच्यापासून. तर आपण नाही का साहित्य घेतलेलं आहे याच्यापासून तुम्हाला सांगितलेलंच आहे. हे मका घेतलेलं आहे आपण. हे नाही का आपण मिक्सरमधून खूप जाडसर असते त्यामुळे नाही का आपण नाही का त्याला वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून. तर अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. आणि बटाटे घेतलेले आहे 2, मॅश करून घेतलेले आहे पूर्ण आपण त्याला. तर दाखवलेलंच आहे तुम्हाला मॅश केलेलं. आणि याच्यामध्ये साहित्य काय काय टाकायचं, तर सुरुवातीला जिरं टाकायचं. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. पहिली सुरुवातीला जिरं टाकायचं, याच्यामध्ये पालक टाकायची आणि नंतर कांदा टाकायचा, टोमॅटो आणि हे पूर्ण आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर याचं नाही का थोडंफार आपण नाही का रवा वापरायचा. आणि तुम्ही याच्यामध्ये मैदा पण वापरू शकता, वेगवेगळं वापरू शकता. तर असं आपण टाकलेलं आहे रवा याच्यामध्ये. आणि चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये. तर झटपटीत कशी बनवू शकता तुम्ही घरगुती 10 मिनटामध्ये ही नाही का रेसिपी बनवू शकता. आणि हळद टाकायची थोडीफार आणि तिखट घेतलेलं आहे आपण. हे घरीच वाटून घेतलेलं आहे, तयार करून मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. तर चवीनुसार टाकायचं आपल्याला जेवढं वापरायचं आहे तेवढं. तर याला नाही का पूर्ण एक मिक्स करून घ्यायचं, मिक्स करायचं. आणि नंतर आपल्याला नाही का मॅश करायचं पूर्ण. तर नाही का हे मक्का घेतलेला होता सुरुवातीला, आपण तसाही टाकू शकता. पण आपल्याला त्याच्यापासून गोळे बनवायचे आहेत ना, मग गोळ्याची चिक्की बनवायची. तर ते व्यवस्थित दिसले पाहिजे, आले पाहिजेत त्याच्यापासून. तर नाही का असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. तसं आलू टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये. आणि सगळ्यांना कसं आहे, यूट्यूबला माहिती मिळतं सर्वांना. आणि सगळ्यांना नाही का माहीतच असते काय काय कशापासून काय मिळतं. तर आपण नाही काही भांडे पातेला घेतलेलं आहे. आणि याच्या तर त्याला तेल टाकून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आपण. आणि कणिक असे बॉल्स करून घेतलेले आहे. तुम्ही असे बॉल्स पण तळू शकता, अशी पण एक रेसिपी बनते. तर नाही का आपल्याला काय करायचे, पूर्ण असे प्रेस करायचे, टिक्कीसारखे बनवायचे. टिक्की म्हणतात त्याला, मक्याची टिक्की. तर हे कसं आहे, टिक्की म्हटलं तर आपण वड्यासारखंच करू शकतो. तर बघा त्याला नाही काय असं होऊ द्यायचं. आणि काळजी घ्यायची मेन म्हणजे कसं, मक्का फुटवू शकतो. मग तर मिक्सरमधून काढून घ्यायचं थोडं जाडसर. तर अशा प्रकारे नाही का आपण तेलामध्ये सोडलेले आहे, व्यवस्थित टाकायचे. खूप काळजी घ्यायची तेलाची. तर जेवढे बसतात तेवढे पातेल्यामध्येच टाकायचे, कारण ते खूप जाडसर नाही का छान नाही होत मग. तर अशी प्रेस करून घ्यायची व्यवस्थित. आणि पावसाळ्यामध्ये गरमागरम खाण्याची तर वेगळीच मजा असते, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तर स्त्रियांना तर खूप म्हणजे घरगुती काय बनवायचं काय नाही तर प्रश्नच असतो की आता पाऊस येत आहे तर काय बनवायचं आपण नेमकं. तर अशा प्रकारे आपण टाकून घेतलेलं आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे तीळ टाकायचे वरतून याच्यावर. तर बघा किती छान दिसत आहे, दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि खायला तर खूप मजा येणार आहे. तर अशा प्रकारे केलेले आहेत आपण. त्याला उद्याचे व्यवस्थित. आपले कॉर्न कटलेट तयार. तर नाही का आपण एका आईला देणार आहे खायला, कारण मी नाही का फर्स्ट टाइमच बनवली ही रेसिपी. तर कशी झाली काय तर आई सांगणार आहेत मला. तर बघा याच्यासोबत नाही का तुम्ही टमाटर सॉस वेगवेगळ्या प्रकारची चटणी करूनही वापरू शकता. तर चटणीचे व्हिडिओ तुम्हाला वेगवेगळे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर आईची रिॲक्शन बघूया आपण कशा प्रकारे झाले काय. तर छान झाले का आपल्याला माहितच कसे करतात मग. हो. तर बघा मी यूट्यूबला सर्च चांगले करून केले का? छान झाले ना. तर आईला पण खूप आवडली रेसिपी आणि मी फर्स्ट टाइमच केली मेन म्हणजे. तर आम्हाला पण माहिती नव्हतं की मक्यापासून काय काय बनतं. तर वेगवेगळे पण बनवलेले अशी रेसिपी. तर तुम्ही पण नाही का मला सजेशन करा आणि कमेंट करा की कशा प्रकारे बनवू काय. तर याच्यामध्ये अजून काय काय ॲड करतात ते पण सांगा तुम्ही. तर व्हिडिओला फॉलो करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.
तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.